राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा रंगात आलं आहे। राज्यातील 7 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी 6 जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे, तर केवळ एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार। मात्र हाच एकमेव जागेचा मुद्दा सध्या आघाडीत ताण निर्माण करणारा ठरतोय। महाविकास आघाडी एकत्र आली तरच त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यामुळे उमेदवार कोण असणार यावर आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत आघाडीचा उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते असे संकेत दिले, तर काँग्रेसकडून उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला की काँग्रेसमध्ये असताना आणि काँग्रेस बाहेर गेल्यानंतरही शरद पवार यांनी अनेकदा काँग्रेस उमेदवारांचा पराभव घडवून आणला आहे। उपाध्ये यांनी इतिहासाची उदाहरणे देत म्हटलं की 1996च्या विधान परिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा पराभव झाला। 1998 मध्ये सोनिया गांधींचे विश्वासू उमेदवार राम प्रधान पराभूत झाले आणि 2006 मध्ये राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार राहुल बजाज यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला। या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार होते असा आरोप त्यांनी केला आहे। आज मात्र परिस्थिती उलटली आहे। ज्यांना पूर्वी हरवलं त्यांच्याच दारात जावं लागत आहे, यालाच काव्यगत न्याय म्हणतात असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे। आता महाविकास आघाडी एकत्र येते का आणि राज्यसभेच्या त्या एकमेव जागेसाठी कोणता चेहरा पुढे येतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।